और मौसमी का जूस अंदर जा रहा है। ये हो गया मौसमी का जूस। विलावर है विलावर। ले चल लड़कियों ये था जो। अरे भाई R1 5 है दस। अच्छा बघत राहतोय तुम्ही गाईच तुमच्यासाठीच विलॉग बनवलाय। ये क्या गाड़ी गाइस कैसा देख रहा है। वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग। सो गाईज चाललोय आज आपण बघू शकता पहिलं लोक बघा R15 वर। सो पूर्ण मोठं व्लॉग सेटअप मध्ये आपण हे बघू शकता आणि आजचा व्लॉग जरा क्रेझी राहणार आहे। सो आपल्याकडे आहे R15 आणि मुलींची तर क्रश आहे स्पेशली। सो त्यासाठी आपण घेऊन चाललेलो आहे R15 आणि मॉलमध्ये चाललेलो आहे। सो व्लॉग पूर्ण कंटिन्यू बघा कसा होतोय तो। मी तर खूप एक्साइटेड झालेलो आहे स्पोर्ट बाईक चालवायला। सो फर्स्ट टाइम चालवते बघू आपण कसा व्ह्यू असं फील कसं होतंय। सो चला आता डायरेक्ट मोठं व्लॉग सेटअप मध्ये जाऊ। चला पहिले हँड ग्लोव्स वगैरे घालतो आणि बाईकचं लुक बघू शकता क्रेझी। चला बाईक वगैरे स्टार्ट करू पहिली आणि लुक बघितला पाहिजे बरोबर व्ह्यू येतोय का नाही ते। गाईज चला आता डायरेक्ट आपण रोड व्ह्यूला भेटू। काहीच आपले डेली ब्लॉग बघत जावा आणि कसा वाटलं ते सांगत जावा जरा। एका बहिणी कमेंट केली ती एकदा R15 वर व्लॉग काढ। सो भाई तुझ्यासाठी हा व्लॉग काढलेला आहे R15 वर आणि पूर्ण बघ भाई व्लॉग कसा होतोय ते। काहीच फ्यूल अप वगैरे केलं पाहिजे पहिलं। एकदा साऊंड काहीच फ्यूल अप वगैरे चालू आहे और मौसमी का जूस अंदर जा रहा है। ये हो गया मौसमी का जूस। विलावर है विलावर। बैठ गाइस झाली गाइस स्टार्ट। सस्पेंशन खतरनाक है गाड़ीला। मामू लोग तो नहीं दिख रहा गाइस और अब दिखेगा और मिलेगा भी नहीं उनको। ले चल रिएक्शन अशाच खतरनाक यूज रिएक्शंस वगैरह पड़त राखल गाइस। एवरीबॉडी लेट्स गो गाइस। अरे मामू लोग नहीं दिखना चाहिए गाइस। सिटी में वो बहुत लफड़ा होता है खतरनाक म्हणजे विषय डेंजर होतो जरा। मामू लोग दिसले की नाही तर उगच काही वाडे उगच ना ब्लॉगर तर उगच अजून पकडत पण नाही काय विषय नाही तर। ये पुष्पा पुष्पा मूवी देखने के लिए जा रही है गाइस आणि वम्या पूर्ण हिंदी ब्लॉग काढतोय आणि म्हणला आजच काढू तर हिंदी ब्लॉग पण आता बघू काय विषय होतय। गाईज असं वाटतंय एखादं इमान चालवते असली फील ते गाईज झाला भाई जे फर्स्ट टाइम चालवते त्याला कळतं काय फील असतं। बोलत नाही तर धोका इसके आर कोई झडक्यो गाईच
अरे भाई R15 आहे, दुसरी नाही गाडी. अरे सुपर बाईक वीक नाही, R15 आहे तरी भागतात गाड्या गाड्यात. इतना खतरनाक रिएक्शन कौन देता है भाई? ये आरशातनं कसे भागतात, अरे खिडकी उघडून भागा ना. आरशातनं काय नाही दिसणार. काय भाई हे सियाज आहे नाही, कुठली रे ती गाडी? होंडाची सियाज कुठली तरीच आहे, माहित नाही गाईच. कशा रिॲक्शन पडतात गाईच, भागा तुम्ही नाके तर नग रिॲक्शन पडतात. म्हणजे काहीतरी फायदा आलाय, गाडी लुकच कडक आहे भाई. टॉप मॉडेल आहे गाईची, टॉप मॉडेल रेड लुक मध्ये. आता पोचलं डायरेक्ट गाईज लोणे, आणि इथं पब्लिक सिटी बाई, क्रेझी पब्लिक सिटी आहे. पूर्ण बॅगा बेगा भरून बसल्यात गाईज. अच्छा बघत राहा तुम्ही गाईज, तुमच्यासाठीच विलॉग बनवलाय. कैसा देख रहे गाईज, check the sound guys. हो भाई, हो मी रिएक्शन बघितलं का? क्वालिटी भाई क्वालिटी, अरुण भाई बोलले तर क्वालिटी. क्रश आहे पण गाईज ही मुलींची क्रश असते, आपली क्रश आपली निंजा विंजा असते. पेक्षातनं रिॲक्शन काढतात भाईचा, आणि असल्या आरशातनं भागतात. अरे बाहेर येऊन बघा ना जरा, इथं तुम्ही व्हायरल होता. काय लय पब्लिक लय बाबा, हे काय सांगू तुम्हाला. पब्लिक काहीच व्हॉइस क्लिअर येते का माहित नाही, पण आपण एवढ्या वेळ बोललोय, पण व्हॉइस क्लिअर आला पाहिजे. सो व्हॉइसला पण व्हीपीएन लावून क्लीन करतो आपण, त्यात काय विषय नाही. हे बघा हे बघा, येस साईड. म्हणजे एवढे पेदा असतील R15 वर भाई, आज बघितलं भाई. जेवढ्या बुलेटवर पण रिॲक्शन नव्हते पडत ना, तेवढ्या आज R15 वर रिॲक्शन देत. म्हणजे काय गजब है, गजब बेइज्जती हो रही है बुलेट की. बुलेट ही हमारी है, बट ये R15 हमारे ब्रदर की है, इसलिए थोड़ा ज्यादा रिएक्शंस मिल रही है. काय सांगा, असला हत्यार काढू काय एखादं, नक्की सांगा. तुम्ही तर काय कमेंट नाही करत, म्हणजे ब्लॉग तर चांगला येत असेल, बट तुम्ही कमेंट नाही सांगत की काय पाहिजे अजून मोटिवेशन साठी. आम्हाला जरा कळतं विषय, बाकी काय नाही. हजर लॅम्प लावून भाई क्रेझी. अरे नाईटला भारी दिसतो, हजर लॅम्प बंद करतो काही, उगाच वर काहीतरी वाटत. आता नाईटला घरा भारी व्यू येत, उगाच काहीतरी वाटतं आता, पण त्यामुळे नाही हजर लॅम्प बंद केलेले गाईच. गाडी थाय कुठं अजून नाही, टोल नाका नाही आलाय का गाईज लोणीचा. गजब गर्दी, गर्दी म्हणजे खतरनाक गर्दी. हो भाई, पब्लिक सिटी, इतना पब्लिक सिटी, खतरनाक पब्लिक सिटी. श्री गुरुदेव दत्त. चला गाईच, आरती चालले. श्रीपाद वल्लम दिगंबरा. चला गाईच. अरे भाई साईड लोग येतो का टेम्पो? मध्ये मध्ये घेतात भाई. इथं आपले कोण R15 ला इथं साईड द्यायना, रोड द्यायना, म्हणजे काय इज्जत बिज्जत मध्ये आला काय माणसे तुम्ही? इज्जत बिज्जत त्या R15 ला. काहीच मध्ये आधी हिंदी मारतोय, जरा तुम्हाला चालत असेल तर सांगा. जरा भारी वाटतं हिंदी हिंदी मराठी मिक्स, दनादन दनादन. चला गाईच. iPhone 14 मध्ये शूट चालू आहे आपलं, आणि क्वालिटी जरा व्ह्यू पण चांगला क्वालिटी येतो. वाईड अँगल लेन्स क्वालिटी जरा. लेन्स प्रोटेक्टर पण तुम्ही जर कधी व्लॉग करत असाल तर लेन्स प्रोटेक्टर पण टाकून घ्या.
खतरनाक गाइस, ऐसा ऐसा देखना चाहिए गाइस। और देखा क्या नहीं तो क्या ऐसा बुरा लगता रे गाइस। त्या ओम्यामुळे गाइस मला हिंदी हिंदी जास्त मारायला लागले आज मी. ओम्याने पूर्ण व्लॉग हिंदीत काढलेला आहे, म्हणजे गजब यार. माझं मराठी बिराठी काय बोलतंय नाही काय ते काय मराठी लक्षातच आहे ना, हिंदी डायरेक्ट बघ रहा हूं मैं, बडाबड बडाबड कर रहा हूं नुसता हिंदी. ट्रॅफिक तर लागलं. अभी आ रहा है ना। अरे अंकल जी आना है क्या गाड़ी के नीचे? हाथ तो बहुत दर्द करते थोड़े फार, और जब सवय हो जाएगी ना तो सवय झाल्यावर काय विषय नाही होत. अरे भाईने इंडिकेटर दिला, सिग्नल लागला बहुतेक काहीच. सेकंड गियर पे डालूंगा तो गाड़ी खतरने से बाहर आ जाएगी ना भाई. ये चेक गावाची बघा कशी टाका माका बघ त्याला गाडी. काय झालं? पैसा बघतोय गाडीचा, गाडीच कसला बघतोय. टेम्पोवाला पण कसला बघतोय. जे चालतो काय गाडीला खातो का काय भाई. गाईच पैसा देख रहा है, खतरनाक देख रहा है गाईच. जाऊ काय भाई म्हणावं, मला जायचे दुसरीकडे गाईच. आमदाराचं मत टाक ना ओम्या. अरे कसला बघतोय तो गाईच. आमदाराचं मत टाक ना आमदारा. अरे मला माहिती, चल पुढे वरून पुलावरून. वरून जायचे गाईच. चला वरून जावा, येऊ बघतोय कडक मध्ये भाई. गाडी गाडी पावलं रे, एवढं नको बघू. ऐसा लोग देख रहे हैं भाई. गाड़ी कभी पहले देखी नहीं क्या तूने? गाईज हडपसर मध्ये गाडी तळावर पोचते आणि उड्डाण पुलावरनं आपल्याला जायचे गाईज. ऐसा खतरनाक लड़की लोग देख रहे हैं ना भाई, हमरे को जरा थोड़ा सा खतरनाक लग रहा है. अंदर क्या फील हो रहा है सिर्फ मेरे को पता है गाइस. बट हमारे पास लायसन नहीं है गाइस. आपल्याकडे लायसन नसल्यावर जरा विषय वेगळा असतो. डायरेक्ट आता यमनारा पाशी जाऊ डायरेक्ट गाइस. थोड़ा यमनारा में घूमेंगे फिरेंगे और पिक्चर पिक्चर देखेंगे थोड़ा फार, आणि आपलं कंटिन्यू माघारी येणार गाइस. कंटिन्यू पिला वाई आरपीला गाईज याने एक्झॉस्ट काढून ठेवलेला दिसतोय. काही क्वालिटी साऊंड करते आरपीला. काही सिग्नल काय थांबाना सुटाना गाईज. लय वेळ थांबायला होतं सिग्नलला. काही एवढ्या वेळा सिग्नलला थांबलो काय खरं नाही भाई. गाईज यमनारा टाउन कशा आलेले आहे पुली घर. गाईज आपण का थांबलो होतो काय माहिती. ले गाईज आलोय आपण यमनारा टाउनला. क्वालिटी वाईज क्वालिटी. कुठं जायचं रे इकडं? यमनारा टाउन पाशी आलो गाईज. आता गोलीगत आपण पार्किंग बिर्किंग करायची आणि जायचं पिक्चर बघायला. ओय भाई बूस्टर कुठली गाडी? क्रेझी लोक आहे. भाई ब्लॉगरला थांबवत्या गोलीगत.
हे गाईज पार्किंग लाईट दानादन 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 झोपूक बाई ऑनलाईन मार चल लगेच. हो भाई लाईट वगैरे चालू झाली गाई खतरनाक आणि इथं दनादन पावत्या पाडतात बघा. पावत्या बाई पावत्या पावत्याच बाई पैशाचे मशीन ठेवले असते तर पैसे वाटप असलं तरी कार्यक्रम झाला असता. सोडीत कोंबडी गाईच यायची एकदा सांग गाईज पूर्ण हात पेंट करतोय म्हणते बाई ते माणूस भावा कसला बघतोय बाई लोक काय ऑनलाईन गाडी कुठे लावायची आम्ही भाई काय सायलेन्सर साऊंड आहे म्हणजे खतरनाक इज्जत मध्ये भाई कुठे घ्यायची पण तिकडे घ्यायचं हो भाई लोक मध्ये ना काही क्रेझी आपली गाडी साईडला राहिली पाहिजे. गाडी जिथं म्हणजे कसं क्वालिटी खतरनाक गाडी थांबलेली आणि पहिला हजार्ड लॅम्प बंद करतो लाईट बंद करतो दनादन आणि न्यूटन करतो. सो स्टँडची गाडी नाही का ना भाई हा स्टँड फर्स्ट टाइम लावतोय त्यामुळे जरा गडबड होते विषय बाकी काय नाही. बघू शकता बाईक आणि चला आता गाईज खतरनाक लोक फायनली गाईज आपण पोहोचलेलो आहे पार्किंगला आणि गाडी इथं लावलेली पार्क केलेली. सो आतमध्ये जाऊ आणि पहिला आतला व्ह्यू तुम्हाला दाखवतो. सो चला आता पिक्चर वगैरे बघायचे जरा आम्हाला आणि जर टाइम भेटला तर पिक्चरला सो बघू चला गाईज. बर्गर दनादन बर्गर आणतो आणि आता तुम्हाला आतला व्ह्यू दाखवतो. चला तो बाई हिंदीत व्लॉग काढायला लागला म्हणजे गजब बाई मराठीत काढणार आपण कंटिन्यू मराठीत काढणार. चला आता तुम्हाला व्ह्यू बघाय आणि बट आपल्याला अजून फ्रेश वगैरे व्हायचंय. सो मग पूर्ण मॉल फिरू हे लोक बघा तुम्ही. सो बघितलं चल ना आपल्याला फ्रेश वगैरे व्हायचं अजून काय हिंदी आणतोय हिंदीला वाडवाड करते मागाय करून ह्याच्यामुळे मला ना व्लॉग मध्ये अख्खे मी हिंदी बोललेलो आहे. मोठं व्लॉग बघितला असेल ना तुम्ही पूर्ण अख्खी हिंदी टोटली मारलेली आहे. अरे ह्याच्यामुळे मला हिंदी बोलायला लागते काय काहीच ऐका आपल्या इथं महाराष्ट्रात काय काय चाललंय ते बाहेरच्यांना बी कळू द्या की त्याच्यामुळे मी ना हिंदीमध्ये आधी मध्ये ब्लॉग काढताय. आपण पण मग मोठं व्लॉग हिंदी आणतो आणि किल्ल्यांवर फिरायला गेले की डायरेक्ट मराठी बोलतो असा विषय करतो. बघा तुम्ही मग कसं वाटते तुम्हाला ते फ्रेश वगैरे होतो. बघा फ्रेश चेंजिंग रूम आतमध्ये चाललेलं आहे बाकी काय बघू नका. चला आता चेंजिंग रूम मध्ये जातो आणि चला कंटिन्यू आपल्याला पूर्ण 2 पार्ट पडत्याला काही आपल्याला जाता वेळेस व्लॉग पडणार आहे आणि आपला येताना वेळेस व्लॉग पडणार आहे असे 2 पार्ट पडणार. चला इथं चेंजिंग रूम दनादन चला आता थोबडा बिबडा भरतो फ्रेश वगैरे होतंय बघा. ओम्या भांडी बिंडी दाखव म्हणते गाईच. ओम्या कसा थोबडा धुतोय आंघोळ नाही केल्यामुळे इथं येतो ना आता तोंड धुतोय काय राव ओम्या. माझाच रुमाल लागतो याला बाई मतलब कुछ भी भाई दर रुमाला आता थोबडा बिबडा धुवून थोबडा बिबडा धुवायला लागतं. चकाचक दिसतोय का नाही गोरा बिबडा चाकणा चुकणा दिसतोय. खतरनाक. चला आता आम्ही पहिलं मूवीला जातो मूवी वगैरे बघतो आणि नंतर तुम्हाला भेटतो मग चला 100% इथं आलोय पण आम्हाला इथं काय आरसा दिसाना कुठं ठेवून दिलाय काय माहिती. मिरर बोल मिरर दिसानाच कुठं ठेवते काय माहिती. हे बघा गाईज प्रॉपर ब्लॉगिंग चाललेली आहे बघा. काय करायचं एक फोटो काढ मम्मी म्हणते फोटो काढू काय पहिला फोटो काढू देते आता नाही तर डोक्या मागे क्रिकेट लागतील. साईडला आलेले
आत्ता म्हणतोय बोर्ड नाही गेम खेळायचा. सो आपण नेक्स्ट टाइम कधीतरी आलो तरी गेमिंग वगैरे करू. ते बघा गेमिंग सेटअप. एमनॉर मॉलच्या बाहेर आलोय आणि आपल्याला आता डायरेक्ट जायचे सीझन मॉलला. समोरच आहे सीझन मॉल. तिथे गेलं तुम्हाला व्ह्यू दाखवतो. इथं वाईड अँगल असल्यामुळे जरा कॅमेराचं दूरवून दिसत नाही. सो चला आता डायरेक्ट आपण सीझन मॉलला जाऊ. तिथं पण आपण व्ह्यू बघू. इथं भरपूर फिरल्यामुळे तर आम्हाला भरपूर कंटाळा आलोय. पण आजचा दिवस फ्री आहे म्हणून तर आज शूट चालू आहे. चालेल आहे आपण सीझन मॉलला आहे बघा. सीझन मॉल आणि गाडी आपली R15 आपली पलीकडे पार्किंगला लावलेली एमनॉर टाउनच्या खाली. सो पार्किंगला तिथं केलेली पार्क. आणि आत्ता आपण फक्त थोडं फिरू सीझन मॉल. खूप दिवस झाले आपण फिरलो नव्हतो. चला आता एंटर टाकवा बाहेरनं. ते बघू शकता लोक. मॉलला पोचलेलं आणि व्ह्यू बघा पाहिजे. काही खतरनाक टॅब आहे. असलंच एडिटिंगला पाहिजे काही. एडिटिंग करण्यासाठी काय टॅबलेट लिनिओ टॅब M11 खतरनाक आहे. CPU स्कोअर बघा. CPU स्कोअर अवेलेबल आहे 100 GB आत्ता. लय महाग नाही रे. 20,000 म्हणजे 900 21ला पडतोय आय थिंक. बघू करू काहीतरी. कॅमेरा क्वालिटी आहे एवढी पण नाही. एवढी खास नाही. सेल्फी बघ. सेल्फी क्वालिटी. सेल्फी क्वालिटी सेल्फीला तर आहे थोडीफार. सेल्फीला आहे. हे बघा काहीच. इकडे दाखव काही क्वालिटी हे चल बघा. खतरनाक आहे म्हणजे. आयफोन कोणता आहे हा? प्रो आहे. प्रो बघितला आता 16 आहे. हो आता चला आम्ही गाडी पार्किंगला आहे. आपण पार्किंगवरून पार्ट 2 कंटिन्यू करतो.